असं नका ना, म्हणून ह्याची पुस्तकी करायचं या ई-पीक पाणी लावला तुम्ही ह्याला फोन तुमच्या मला सांगा ना काय करणार आहोत. आता मला सांगा, बार्शी तहसीलला कामकाज करताना इथं शेतकरी येऊ शकते लवकर का सोलापूरला येऊ शकते? त्याचं म्हणणं नाही कलेक्टर ऑफिसला मीटिंग घ्यायची असते. माझी काय अडचण नाही. ज्या लोकप्रतिनिधीला वाटतंय स्वतः बी करायचं नाही दुसरं करायला तर त्याला बी करू द्यायचं नाही, त्याला दाखवायचा जिया. बरं मी काही तर माझं वैयक्तिक काम करायला आलोय का? होय, ओमराजेचे काय कुठं प्लॉटिंग आहे का? मी तुमच्याकडे येणेला आलोय बाबा, माझे ही 4 एवढे करून द्या. माझं नाही ना. अशा पद्धतीनं जनता दरबार हा जनतेसाठी होता, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी होता. असं असता ना फक्त मीटिंग घ्यायची असेल तर कलेक्टर ऑफिसलाच घ्यायची. आमचं काय चाललंय, लोकांचा विषय आहे. आणि मला कमीपणा नाही. मी तहसीलदारकडे बी जातो, मी DY कडे बी जातो. आपल्याला कमीपणा काय? मग आता ह्या शेतकऱ्याचं काय प्रोसेस? त्याच्याकडे स्क्रीनशॉट आहेत ना? नाही वरच्या लेवलला नाही. मला काय विचारायचं, तुम्ही काय करणार? SEO मी तुम्हाला विचारणार ना, वरच्या लेवलला काय निर्णय करणार? वर म्हणजे कोणाला विचारणार? विचारा तुम्ही. आणि ह्या लोकांना पण घ्यायला लागेल ना, ज्या शेतकऱ्यांना ई-पीक. आणि मी ह्यासाठी बोलवलं होतं मीटिंगला. माझं काय वैयक्तिक काम नव्हतं गौसरी साहेब. मग या आणि हे जे प्रोसिडिंग आहेत, मी तुम्ही तुमचं फोनवर झालेलं बोलणं पण मी त्या प्रोसिडिंगला नोट करून घेणार. तुम्ही विचारणार आहे तर त्यात कळवणार आहे. माझं म्हणणं आहे की ज्या तुमचं ते ऍप एवढं भंगार आहे, दिवसात चालतंय का? रात्री माझ्याकडे उदाहरण आहेत. रात्री 12 1 वाजेस्तोर शेतकरी जागतय. रात्री 12च्या पुढे जाऊन बॅटरी लावून फोटो काढतय, तरी नोंद होत नाही. तुम्ही तुमचं ती ई-पीक पाणीवाले कोणते एक बसवले, ती सांगतात की आम्हाला लगेच अपडेट होतंय, लगेच हे होतंय. सगळं भोंगळ कारभार. आणि ती लोक आमच्याकडे चक्रा मारायला ना साहेब, आम्ही काय फेस करायचं? आणि मला जी माहिती लोकसभेसाठी कामकाजासाठी लागायची, त्या माहितीला तर तुम्हाला यावं लागेल ना साहेब. त्याही माहितीला तुम्हाला यायचं नसेल तर मला लेखी उत्तर द्यायची, मी माहिती देण्यासाठी येऊ शकत नाही. तुम्ही द्या मला किंवा मी माहिती देण्यासाठी येऊ शकत नाही, असं नाही ना. लोकांच्या कामासाठी जर यायचं नसेल तर कशाला मग आपण तर पगार घ्यायचं साहेब? मग लोकांच्या कामासाठी जर यायचं नसेल तर कशाच्या घ्यायच्या पगारी आपण? आता हे जर मला सांगा, आता RDC कुठे आहेत? RDC लावला का? लावा. RDC ला ह्याच फोनवरून लावा की RDC ला घ्या कॉन्फरन्स. आता ही प्रश्न लोकांचा आहे. लोकांचा सोडवण्यासाठी मी म्हणलं या इथं, नाही म्हणले कलेक्टर ऑफिसलाच मिटिंग घ्यायची. आता फक्त जे असं करायला लागले, येणार आहे ना प्रत्येकावर वेळ येणार आहे ना. बरं इथं यांच्या मतामुळेच आम्ही आहोत. ह्यांनी मत टाकले तरच आहे. ह्यांनी मत टाकलं तर खासदार आहे, ह्यांनी मत टाकलं तर आमदार आहे, ह्यानं मत टाकलं तर मंत्री आहे, नाही टाकल्यावर काय घरी बसत आहे. लोकांची कामं करण्यापासून लोकप्रतिनिधीला रोखायचा जर प्रकार असेल, ही संविधान संपवण्याचाच प्रकार आहे ना. संविधान मान्य करायचं नाही. लोकप्रतिनिधी कशासाठी आहे? खासदार कशासाठी आहे? तुमची कामं नाही करायची का? आम्ही करायची. ही कामं करायला अधिकाऱ्याने यायचं नाही, मीटिंग घ्यायची नाही म्हणे. इथं मला पत्र दिलंय कलेक्टरनं. नाही आता मी तहसीलदारला आलेल्या सगळ्या तक्रारीची नोंद करायची एक. तुम्ही ती सगळं माझं कव्हरिंग लेटर जोडायचं, कलेक्टरला पाठवायचं. मी कलेक्टरकडे आढावा घेतो की ह्यांच्या तक्रारीचं काय झालं सांगून. मी घेणार होतं. मला ही जी गोष्टी पाहिजे, फक्त जी माझी तक्रार येईल ना. इथं तक्रार करायला आल्यानंतर सुद्धा काय म्हणते ती, तावडीत बोलल्यासारखं आमच्या सोबत बोलायचं नाही. आमची वकील द्यायची ऐपतच नाही ना. आमची वकील द्यायची ऐपत असेल तर आम्ही वकील देऊ. तुम्ही सरळ आम्हाला म्हणताय चावडीत बोलल्यासारखं आमच्या सोबत बोलू नका.
नका हा. मग चावडीतच ही विषय मिटत होत तर आम्ही चावडीत जाऊ शकतो की, ह्यांच्यापाशी कशाला यायचं तहसीलमध्ये आम्हाला. तेव्हा काही सातत आणि मुळेगाव मेन रोडची काम आहे सर. आता मी घेतो ही होऊ दे, ही विषय संपला की आपल्याला आपलं चालू. आवाज पडत तमाशा आहे. ती पहिल्यांदा फक्त अर्ज द्या तहसीलच्या अनुषंगाने. या कुठे प्रोसिजर कोण करणार आहे? करा नोट. लिहायचं आहे त्याच्यात ई पीक पाहणीच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यानं ई पीक पाहणी केले पण सातबाऱ्याला नोंद आलेला नाही, अशाच्या बाबतीत काय करणार आहेत? त्या अनुषंगानं RDCला फोन लावला असता त्याने दवाखान्यात आहे असा मेसेज पाठवला आहे आणि कलेक्टरला फोन लावला असता कलेक्टरने फोन घेतलेला नाही. सांगा तुम्ही सांगा आता काय करणार? SEO तुम्ही सांगा द्यायचं का तुम्ही करणार देणार आहोत सगळ्याला? काय विचारतो? त्या क्रमांक 1 जाऊन देण्याचं आहे ई पीक पाहणीच्या बाबतीत या शेतकऱ्याचं नाव घ्या. हे कोण आहे? आणि सगळ्या शेतकऱ्याला विनंती आहे की ज्या ज्या शेतकऱ्याचं ई पीक पाहणी केलेले स्क्रीनशॉट आहेत तर आणि स्क्रीनशॉट असताना ई पीक पाहणी केल्याचा पुरावा असताना पण तुमचं सातबाऱ्याला ई पीक ची नोंद दाखवत नाही, अशा शेतकऱ्यांनी सातबारा आणि ई पीक पाहणी केलेलं जे स्क्रीनशॉट आहेत त्याचं झेरॉक्स आणि एक अर्ज जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं लिहायचा आणि त्याच्यावर पोच घ्यायची तुम्ही. ही तुमचं महत्वाचं काम आहे बरं का, नाहीतर उद्या हे अनुदानाला पुन्हा ओळख आहे सगळा. आणि माझी अशी मागणी आहे त्याच्यात की सरकारनं ही ई पीक पाणीचा गोळ घालत बसण्यापेक्षा विमा भरलेली यादी तुमच्याकडे सोयाबीनची आहे, कापसाची आहे, उडदाची आहे, त्याच्या यादीप्रमाणे तुम्ही ताई नोंद असं घ्या की ती विमा भरलेली यादी ग्राह्य धरून ती पण पुरावाच आहे ना. विमा तुमच्या शेतात सोयाबीन असल्याशिवाय सोयाबीनचा विमा तुम्ही काढू शकत नाही, तर त्याच्या आधारे तुम्ही अनुदान द्यावं असं लिहा त्या सोसायटीला. आमची मागणी आहे. माझी तरी मी इथून जाणार नाही सगळ्यांचं अडचण सोडवल्याशिवाय, त्यामुळे शांततेत घ्या. गडबड केली तर काहीच काम होणार सांगा. खाते नंबर 210 नोंद झाली पीक पाण्याला आणि आपल्याला 3466 अर्ज क्रमांक, अर्जदाराचं नाव, तक्रारीचं स्वरूप कोणत्या खात्याची आहे ती आणि अर्जदार आहे त्यांचा, त्यामुळे तुम्हाला त्यांची काय तक्रार आहे ती लक्षात येते. बस इतकं घ्यायचं. मिळाल्यानंतर तुम्हाला पोलीस आता अजून ऍक्शन घेते. तुम्ही जायला सुरुवात करा. तुम्हाला तसं नाही सर, दादागिरी म्हणजे दहशत निर्माण तसं म्हणून नका. स्क्रीनशॉट आहे का त्याला? हा ही पण ई पीक पाहणी केलेले स्क्रीनशॉट आहे पण सातबाऱ्याला नोंद आली नाही. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.